पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत दप्तर योजना आणली जाते। शालेय शिक्षण विभागाने हा शासन निर्णय जारी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील मुलांना आता मोफत दप्तर मिळणार आहे। मोफत दप्तर योजनेसाठी 174 कोटी 19 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। ई निविदा मागून दप्तर खरेदी केली जाईल। राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आर्थिक मदत आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 2000 रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। राज्यातील ज्या मुली उच्च शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थिनींना आर्थिक मदत मिळावी, त्यासोबतच शिक्षण घेत असताना त्यांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्नशील आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पॉकेट मनी म्हणून कमवा आणि शिका या धर्तीवर महिन्याला 2000 रुपये देण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईतील काही महाविद्यालयातील विद्यार्थी त्यासोबतच शिक्षकांशी मंत्रालयात संवाद साधलाय। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यासोबतच त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या आहेत। दरम्यान या पॉकेट मनीवर अमित ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं। जर त्या 2000 मध्ये 2000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना। कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय। ज्या मुलांना आता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत त्यांना माहित नाही, त्यांना फुकट 2000 रुपये आल्यावर काय होईल? मी जेव्हा पैसे देतो मी जबाबदारी घेतो ना, तो काय करतोय? सरकार कुठून पैसे द्यायला लागलं फुकट? मॅच्युरिटी तर येऊ दे त्यांना। फुकट पैसे दिल्यावर ह्या वयात फुकट पैसे दिल्यावर त्यांना कमवायची इच्छा राहील पुढे?